बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तूने हमको है सवारा जहाँ को तो रब का है। आपली मसाल्याची मस्त ही डाळ रेडी आहे। हाय हॅलो नमस्ते। तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार। तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सो आज मी असं संध्याकाळी व्लॉग शूट करायला सुरुवात केलेली आहे। सो बाप्पा बघा किती सुंदर दिसत आहेत। आपण जवळ दिवाबत्ती वगैरे सगळं लावून झालेली आहे आणि आज आहे गुरुवार। तर आज आता मला स्वयंपाकाला लवकर लागायचं आहे। भाजी पोळ्या माझ्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि आता करायची आहे भाजी। सो त्याचीच तयारी करायची आहे। तर आज मी जी आहे मस्त चवळीची मसाल्याची डाळ बनवणार आहे। तर खूप सुंदर लागते। तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया। सो मस्त झणझणीत अशी मसाल्याची चवळीची डाळ मी आज बनवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि उद्याचा देखील व्हिडिओ बघा, कारण उद्या आमच्या साहेबांचा बर्थडे आहे। तर मस्त स्पेशल असा व्लॉग असणार आहे। सो त्याचीच थोडीफार प्लॅनिंग करायची आहे आज, म्हणूनच आज देखील व्लॉग बनवते आहे। मागे मीटिंग चालली त्यामुळे मी बोलू शकते हे सगळे शब्द, नाहीतर मिष्टी आणि मी असं सरप्राईज ठेवलेलं आहे। सो तसं आमचं प्लॅन आहे। तर बघू किती वर्क होतो ते। सो थोडीफार तयारी आज करू आणि म्हणजे विशेष काही आता मला बाहेर जास्त जाता येत नाही किंवा करता येणार नाही, पण जेवढं जमेल तेवढं तो डे स्पेशल बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सो आजचा देखील व्हिडिओ बघा आणि उद्याचा म्हणजे येणारे सगळेच व्हिडिओ कंटिन्यू पुढे तुम्ही पाहत जा। आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि चला मग आता आपण बघूयात की मस्त चवळीची झणझणीत अशी मसाल्याची भाजी। तर इथे मसाल्याच्या भाजीसाठी मी असं साहित्य घेतलेलं आहे। तर इथे खोबरं किसून घेतलं आहे, त्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतली आहे, एक कांदा घेतलेला आहे, अद्रक लसण कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे। तर कोथिंबीर घेण्यापेक्षा कोथिंबीरीच्या जर काड्या घेतल्या ना तर त्याचा सुगंध अजून जास्त येतो, भाजीमध्ये टेस्ट देखील छान येते। सो त्यामुळे मी अशा कोथिंबीरीच्या काड्या देखील काढून ठेवलेल्या असतात बाजूला। तर असं मी हे सगळं एक एक साहित्य भाजून घेणार आहे तव्यावरती छान तेल टाकून। तर सगळ्यात पहिले जे ते मी खोबरं भाजून घेतली आहे। छान थोडंसं तेल टाकून असं मी खोबरं भाजून घेणार आहे। थोडंसं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरं मस्त आपण भाजून घेऊ। जास्तही खोबऱ्याला जाळायचं नाहीये। कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसण हे सगळं एकत्रच मी भाजून घेणार आहे। कांदा छान आपल्याला जरा असं जाळून घ्यायचा आहे। आता कांद्याला व्हायला जरा वेळ लागेल, त्यामुळे तो पण आपण हा जो मसाला आहे तर हा आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ जरासा आणि त्यानंतर कांदा टाकून परत एकदा मिक्सर फिरवून घेऊ। तर अशा प्रकारे कांदा असा भरपूर छान असा भाजून घ्यायचा आहे। तर तो मसाला थोडासा बारीक करून झालाय, आता कांद्यासोबत परत बारीक करणार आहे। तर अशा प्रकारे मसाला मस्त बारीक करून झालेला आहे। वाटण बनवलंय मी छान। डाळ देखील शिजवायला ठेवून घेतली होती। तर चवळीची डाळ देखील अशी मी शिजवून घेतली आहे, जरा जास्त शिजली आता। प्लेटमध्ये मी असे मसाले काढून घेत असते मला जे जे लागणार आहेत ते। तर मी इथे कांदा लसूण मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि धनेपूड, त्यानंतर थोडंसं जिरेपूड,
हा जो मसाला आहे हा माझ्या मम्मीने घरी बनवलेला आहे, तर तो 1 चमचा, 1 किंवा थोडासा जास्त असे मी मसाले सगळे घेतलेले आहेत. आणि तेल गरम झालं की आधी हे मसाले सगळे मी तेलामध्ये परतवणार. तर तेल गरम झालेलं आहे आणि मी हे मसाले जे आहेत ते मस्त असे छान थोडेसे परतवून घेणार. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकणं म्हणजे मसाले जळत नाही. हे जे वाटण आहे त्यानंतर ते मी मिक्स करणार. छान मसाला थोडासा परतू देणार आहे. ही जी शिजवलेली डाळ आहे ही मी ऍड करणार. मस्त छान भाजीला तर अशी उकळी आलेली आहे, भाजी शिजली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपली मसाल्याची मस्त ही डाळ रेडी आहे. तुम्ही तिला आमटी म्हणू शकता, डाळ म्हणू शकता. तर एकीकडे आता मस्त मसाल्याची अशी भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही देखील कशा प्रकारे करतात भाजी ते देखील कमेंट करून कळवा. काय काय त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा ॲड करतात म्हणजे मला देखील सजेशन भेटेल अजून. आणि एकीकडे भात लावलेला आहे मी आता. त्यानंतर आता मस्त मसाल्याची भाजी म्हणलं की त्यासोबत लिंबू, कांदा, काकडी आणि आम्हाला पाहिजे असतात की खारोडी. ज्यांना कुणाला माहिती असेल की खारोडी हा प्रकार काय असतो, बाजरीची बनवलेली असते. तर खारवडी, त्यानंतर पापड असं तळलेलं असतं किंवा भाजलेलं असतं. तर ते देखील आम्हाला मसाल्याच्या भाजीसोबत आवडतं. मग आता एकीकडे पापड तळून घेते आणि मग आम्ही मस्त जेवायला बसतो. कारण राजूला आज उपवास आहे, उपवास सोडायचा आहे. तर जेवण करणार आहोत आणि मग त्यानंतर खाली आज अंताक्षरीचा प्रोग्राम आहे सोसायटीमध्ये. तर मग तिकडे देखील जाऊन येऊ. तर बघूया, मजा येते. सध्या सगळेजण एकत्र जमतात, परत काही ना काही नवीन नवीन प्रोग्राम पाहायला भेटतात. सो मग ते देखील जाणार आहे. तर असंच थोडंसं बाहेर जाऊ आणि मग असं असणार आहे आजचा मस्त असा व्लॉग. तर बघा, हे आहे बाजरीची खारोडी, त्यानंतर हे असे तांदळाचे पापड आहे. आणि खरं तर हे कशाचे मला माहीत नाही. हे पापड मला सगळे घरून येत असतात. काही माझी जाऊ देते, काही माझी मम्मी देते, असं दोघींनी मिळून दिलेले असतात. सो आता मी हे पापड मस्त तळून घेते. आणि आता मी तेल ठेवलंच आहे तापायला. म्हणलं भरपूर तळून डब्यामध्ये पॅक करून ठेवता येतात आणि म्हणजे राजूला मिष्टीला आवडतात असे अधूनमधून खायला जेवणासोबत. तर मग तसं खाता येईल. पापड तळून झालेले आहेत आणि आता काही पापड जे मी या डब्यामध्ये असे भरून ठेवते. हवाबद्द डब्यात भरले म्हणजे मग ते जसेच तसेच राहतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा खाता येतात. हो, ते पण दाखवते. तिथे मिष्टी आणि मी केक घ्यायला आलो होतो. आम्ही केक वगैरे घेऊन झालंय. कुठला घेतलाय मिष्टी आपण? हो ग, कॅनबेरी का काहीतरी होता ना तो. जायचं आता घरी. अजून काय घ्यायचं? हे काय नाही, इथलं नाही का? अजून बाकी काय घ्यायचं? भैया ते रेड कलरचे बलून आहे. मिक्स रेड नाही फक्त. सो मी आणि मिष्टी जाऊन आता हे केक घेऊन आलेलो आहोत. आणि वरती एक पेस्ट्री आणली आणि मिष्टीसाठी एक तो चॉकलेट बॉल आणलेला आहे. सो आता मी हा जो केक आहे हा शेजारच्या काकूंच्या घरी ठेवणार आहे. आणि हा केक आम्ही रात्री नाही कट करणार आहे, कारण राजू आमचं सरप्राईज असं आहे की आम्ही हा केक उद्या सकाळी कट करणार आहोत. दम लागला मला. उद्या सकाळी कट करणार आहोत. मस्त बाहेर असं डेकोरेशन वगैरे करणार आहे आम्ही ब्रेकफास्टच्या वेळेला वगैरे. असं काहीतरी प्लॅन चाललं आहे आमचा. बघू काय कसा होतो तो. चला मग आता हे केक मी ठेवून येते. राजू खाली अंताक्षरीच्या तिथे गेला आहे आणि त्याने आम्हाला कॉल केलेला. तर तो म्हणतो कुठे गेले? म्हटलं असं चक्कर मारायला. तो म्हणतो कापला असता आपण उद्या केक. म्हटलं आम्ही केक आणायला नाही चाललो आहे. आता रात्री जर केक कट नाही केलं तर वाटतं अरे हे खरंच केक आणायला नव्हते गेली का. पण ही पेस्ट्री आणि
चॉकलेट बॉल तर त्याला दिसणारच आहे. मग त्याला सांगू की मिष्टीला खायचं होतं म्हणून आणलं हे एवढं. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि उद्याचा देखील येणारा व्हिडिओ देखील पहा. सो चला आता मी पण खाली अंताक्षरी बघायला जाते परत. तर हे बघा आमचे सोसायटीचे मस्त गणपती बाप्पा सुरेख असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मस्त दिसतात गणपती बाप्पा. खूप दिवसांनंतर दाखवते मी तुम्हाला, म्हणजे गणपती बसून भरपूर दिवस झाले पण आज मुहूर्त आला गणपती बाप्पांना दाखवण्याचा. विनोदला चॅलेंज नाही करू शकत, किजा आहे त्यामुळे गाणं चुकलेलं आहे. नाही चुकलं ना गाणं. हा कोण कोण म्हटलं आता? आधी पुढे वा 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 गाणं म्हणू शकतोस? ओके नेक्स्ट विश्वधारम. सो आताच आम्ही जस्ट अंताक्षरी हा गेम बघून आलेलो आहोत आणि आमची विश्वधारण 10 सोसायटी जी आहे ती फर्स्ट आलेली आहे. सो मस्त झालेला आहे प्रोग्राम. आम्ही जेव्हा आधी कॉलनीमध्ये राहायचो ना तेव्हा आम्हाला शेजारची जी सोसायटी होती ना तर गणपतीच्या वेळेस नवरात्रीच्या वेळेस ना तिथल्या दांडियांचं म्हणावं किंवा गणपतीच्या गेम्सचा वगैरे खूप जास्त आवाज यायचा आणि आम्हाला वाटायचं यार आपण सोसायटीमध्ये का राहत नाही, कारण आमच्या कॉलनीमध्ये ना कुठलेच फंक्शन व्हायचे नाही आणि मग सोसायटीमधला आवाज यायचा. तर यार सोसायटीमध्ये किती मजा असते आणि इथं आल्यावर मस्त ते अनुभवायला भेटतंय तर मस्त वाटतंय हो की नाही? हो खूपच छान. आजच दुपारी आमचं डिस्कशन झालं. हो की मस्त शेजारची आम्हाला सोसायटीतला आवाज यायचा तेव्हा आपल्याला वाटायचं की चला आपण तिथे जायला पाहिजे मस्त बघायला त्याला. आणि मस्त मागच्या वर्षीपासून आम्ही इथे मस्त ते प्रोग्राम सगळे एन्जॉय करत आहोत. कूल आहे आणि मिष्टी चॉकलेट बॉल खातीये कारण आम्ही तिच्यासाठी चॉकलेट बॉल घेऊन आलो होतो आज. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू राजू, हैप्पी बर्थडे टू यू दादू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. चलो केक कट करो. चला केक कट करू आपण डान्स करू चला. मिशू तर आम्ही अशी छोटीशी मस्त पेस्ट्री आणलेली आहे आणि त्याचा कटिंग होणार आहे. ये इट्स युअर नाईफ. हा नाईफ आहे मम्मा. अरे थांब ना काय करू नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादू, हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे कुणाचा आणि खायला कुणाला भेटतंय पहिले आणि मी करू आता तुला. ठीक आहे बाबू. लावायची असते. नाही बच्चा लावायची वेगळी असते. ही खायची, ही खायची. बच्चा रात्र झाली, सकाळी दिवसा लावायची असते. रात्र नाही लो बा, तू खाऊ घालणार आहे तुला मिशू नको ना बोलू. हॅपी बर्थडे. पूर्ण काय केलं माहिती का? अरे लावलं हे खाऊ खाऊ घालते डॅडूला, डॅडूला खाऊ घाल ना. गाणं डेडिकेट करते मी. चाहे दुख हो चाहे सुख हो, दिल ने तुझको ही पुकारा, तूने हमको है बनाया, तूने हमको है सवारा, जहाँ को तो रब का है, हम तेरा हो सहारा, बस तेरा साथ हो, चाहे जो बात हो तेरे कहने से कर जाएंगे हम, मर जाएंगे. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅपी
सो अशा प्रकारे रात्री आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे बर्थडेचं. आणि आता हे दोघं जण फुगडी खेळतात. ओ अरे बापरे. हो अशा प्रकारे आमचं छान बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि मस्त आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. 12 वाजता आम्ही असं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि तुम्ही उद्या कसा दिवस जातो आमचा ते पाहतच राहा. चला मग बाय बाय. भेटू अशाच एका नवीन छान व्लॉग सोबत उद्याच्या. तोपर्यंत बाय. गुड नाईट. तसं नाही ग इथे करायचं.